आणि आता हिंगोलीमधून एक मोठी बातमी। हिंगोलीतील शासकीय पॉलिटेक्निकच्या प्राचार्याला मारहाण प्रकरणी अखेर आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। सरकारी कर्मचाऱ्याला शिवीगाळ मारहाण प्रकरणी आमदार संतोष बांगर यांच्यासह पॉलिटेक्निक मधील 3 ते 4 महिला प्राध्यापिका आणि पुरुष प्राध्यापकासह अंधार तर कार्यकर्त्यांविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हिंगोलीतील शासकीय पॉलिटेक्निकच्या प्राचार्याला मारहाण प्रकरणी अखेर आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल झाला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनीष खरात आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मनीष, आमदार संतोष बांगर यांच्यावर अखेर गुन्हा दाखल झालाय, काय सविस्तर अपडेट? नक्कीच प्राजक्ता, आपण जर पाहिलं तर 2 ते 3 दिवसांपूर्वी आमदार संतोष बांगर यांनी हिंगोलीतील शासकीय तंत्रनिकेतनच्या प्राचार्यांना मारहाण केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्यानंतर राज्यभरातून आमदार बांगर यांच्यावरती विरोधकांकडून मोठी टीका झाली होती। ही घटना जी आहे ती 18 तारखेला घडली होती। काही महिला प्राध्यापकांना प्राचार्य हे मानसिक त्रास देतात अशा प्रकारची तक्रार आमदार बांगर यांच्याकडे झाली होती आणि आमदार बांगरांनी या प्राचार्यांना जो काही तो प्रकार आहे त्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये त्यानंतर तो घडला होता असं एकंदरीत सांगण्यात आलं होतं। आणि या प्रकरणी आता काल रात्री उशिरा 3 वाजेच्या सुमारास हे जे प्राचार्य आहेत डॉक्टर अशोक उपाध्याय यांनी आमदार बांगर यांच्यासह त्यांचे काही कार्यकर्ते आणि ज्या महिला प्राध्यापकांनी अशा प्रकारची तक्रार केली होती त्या काही महिला प्राध्यापक आणि काही पुरुष प्राध्यापक देखील आहेत, अशा एकंदरीत 30 ते 40 जणांविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात काल रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बरं मनीष, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।